जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय बोलू तुमच्या समोर? किती वेळ बसला तिथे? जेवण वगैरे झालं हो की नाही? झालंय ना? चला धन्यवाद. कारण मला यायला उशीर झाला, संभाजीनगरला उतरलो आणि थेट आलो इकडे. एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय. कारण आता या देशात, मी जगाचं बोलत नाही, पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत. जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते. अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते. मग बातम्या येतात 2000 किलो चिकन आणलं, 1000 किलो मटण आणलं, आणि मग कार्यकर्ते काय करतात? नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरती ताव मारून घरी जातात. पण या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये. तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना आहे अनेक जण जेवलेले नाहीत, अनेक जण जेवलेले नाहीत. आणि साहजिकच आहे, मी सुद्धा जेवलेलो नाही. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत. तुमच्या समोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो, कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात. या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय. जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की यावेळेला गद्दाराला गाडायचा, एक आणि मी मुद्दामून पाहायला आलोय. ठीक आहे, ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही मी पाहायला आलेलो आहे. आणि त्यांना 50 खोके लख लाभो, पण हे जे काय वैभव आहे, हे जे काय ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये. मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल, शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील, पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही. जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाहीये. आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात, नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्न विषबाधा झालेली आहे. लोणारच्या इथे, नंदुरबारला पण झालं, हिंगोलीला पण झालं. दुर्दैवी घटना आहे. मुद्दामून केलं का? घातपात होता का? अपघात होता का? हा विषय आता चर्चेला येईल. याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही. कारण साधारणतः 1 वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ श्री सरस्यांचे बळी गेले होते उन्हामध्ये. माहिती आहे ना, तुम्ही वाचलं असाल. तो सुद्धा अहवाल काय झाला? कारण कॉन्ट्रॅक्टरसाठी करोडो रुपये दिले गेले. करोडो रुपये देऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोडो रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हातान्यात जमणाऱ्या माता भगिनींसाठी का नव्हती, या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाहीये. अन्न विषबाधा झाली, मी असं काय म्हणत नाही की हा मुद्दामून कोणतरी केलेला प्रकार, ते पोलिसांचं काम आहे, पोलीस शोधतील. पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे. हे आपलं सरकार, हे सरकार आपल्या दारी कशासाठी? आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे ना. एकतर दोन्ही सीझनची वाट लागली. खरीप गेला, रब्बीला पण अवकाळीने झोडलं. आता गेल्या आठवड्यामध्ये पडला अवकाळी. किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले. बरं, पंचनामेचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत काय असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच आली. यापूर्वी सुद्धा आपत्ती आलेली आहे, अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली. पण त्यावेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा. मला कल्पना आहे, हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी, कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला, कारण तोपर्यंत कोरोनाची सुरुवात झाली आणि पश्चिम विदर्भातले काही भाग हा राहिला होता. तरी देखील 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती. ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती एवढं उघडपणाने सांगा.
मग हे जे मी काय धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय, आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जनतेत जाऊन विचारायचं, अरे दारी कशाला जातात, जा ना मैदानात या आणि विचारा जनतेला. मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं, उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे. होऊन जाऊ रे सामना, मला काही त्याची पर्वा नाही. कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय, सामान्य जनतेसाठी लढतोय. मला काहीतरी मिळालं पाहिजे, नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही, मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं, बस झालं मला एवढं. त्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे. माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले, माझ्यानंतर तरी बसलेच आहेत गद्दारी करून आणि घटनाबाह्य. पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का. इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये, खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत, पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये, आहे का रे बाबा. मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन, म्हणजे गद्दारांना, आता संजय राऊत बोलले, गद्दारांना हमी भाव आहे 50 खोक्यांचा, पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आत्महत्या का करतोय. बुलढाण्यामध्ये सुद्धा काय कमी आत्महत्या नाही झालेल्या, होतातच आहेत. आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसलाय, दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे. खरीप गेलं, रब्बी गेलेला आहे, हमी भाव मिळत नाहीये. अनेक जण, मला कल्पना आहे, ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत, बरोबर ना. मग आता एकच ग्रामीण भागातल्या जे युवक आहेत त्यांना एकच आता आधार राहिलाय, तो रोजगार हमी योजनेचा. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय. आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा, कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही. चुकत असेल तर मला तुम्ही सुधरा. या बुलढाण्यामध्ये अजूनही किमान 550 गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाहीयेत, कामच सुरू झालेली नाहीत. काय सरकार फिरते दारी. जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्याला नाही मिळू शकत. आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन, कारण आता शेतीची कामं नाही आहेत, दुसरा मार्ग काय. मग काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या. आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता, माझ्याकडे काही फोन येत आहेत, संवाद येत आहेत, शेतकऱ्यांना फोन जात आहेत, तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील की मला सांगा तुम्हाला अमुक अमुक काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ झाला की नाही. मग तो झाला. तुम्हाला झाला की नाही. नाही झाला. प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही. बरं तुमच्या घरामध्ये विचारा, कारण तुम्हाला पण माहिती आहे, विचारायची काही गरज नाही. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणली गॅस सिलेंडरची, किती जणांना लाभ झाला. प्रधानमंत्री आवास योजना, किती जणांना घरं मिळाली. काहीच नाहीये. मग हे फोन येत आहेत आणि फोनवरनं विचारलं जातं की तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारच्या योजना. मग तो एक साधा कोणतरी शेतकरी असतो, तो बोलतो हो माहिती आहे. मग तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का. झाला. मग तुम्हाला आनंद होईल की आणखीन तुमच्यासाठी आम्ही काय केलंय. मग तो शेतकरी त्यांना सांगतो की मग ताई असेल किंवा दादा असेल कोण फोन करणार, कारण ही सगळी भाडोत्री माणसं, पैसे बक्कळ आहेत, पैसे खूप आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे भाड्याने चालतात. मग ते फोनवरनं विचारतात की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत. हा मिळालं. मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का. तर त्या एका शेतकऱ्याने सांगितलं, या विदर्भातलाच आहे, बुलढाणा किंवा अकोल्यातला असेल, की यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलेलं आहे, पण आता एक वेळ आम्ही मुलाबाळांचं आत्महत्या करू पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही. का. तर सोयाबीनचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते आत्ता काय आहेत. कापसाचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते आत्ता काय आहेत. बरं काही कायदा त्यांनी केलाय, हमी भाव तुम्हाला किती पाहिजे होता, तुम्ही काही बोला, पण आम्ही जो काय बोलू तोच हमी भाव. बरं ठीक आहे, तो तरी द्या. पण हमी भावापेक्षा कमी दरात जर का कापूस कोणी खरेदी केली तर तो गुन्हेगार असेल. म्हणजे व्यापारी हा कापूस खरेदी करतायत, त्याने एक कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमीपत्र लिहून घ्यायचं की हमी भावापेक्षा कमी दरात तुला मला कापूस विकायला काही माझी हरकत नाही, ना हरकत प्रमाणपत्र. आता पोलिसांना सांगा तुम्ही त्याच्यावर गुन्हा काय दाखल करणार. करू शकतात. पण सरकारला काहीच कळत नाहीये. सरकार म्हणजे मोदीजी त्यांनी जे काही भाषण केलं लोकसभेमध्ये, देशाच्या पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं, त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे.
भाजपचा नेता आपकी बार 400 पार. अरे मग का घाबरला तेवढे? का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साऱ्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे काय तुमचे घरगडी आहेत? आणि त्या घरगड्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही आता त्यांचे घरगडी असाल, उद्या आमचं सरकार येते, आमचं सरकार येणार. तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे. पण जर मी गोरगरिबांचा आवाज उठवला, आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचारायचं, किती शेतकरी आलेत ना? तुम्ही बातम्या बघता का जरा टीव्हीवरती काय चाललंय, वृत्तपत्रात काय येते? उत्तरातले शेतकरी कसे रस्त्यावरती उतरलेत? आत्महत्या त्यावरचा उपाय नाहीये. आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घराची काय वाट लागले बघून या तुम्ही. जे सांगतायत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं, तुम्हाला छप्पर दिलं. अरे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे, कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे. काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? दिलं घर, पण घरातला करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली, काय करायचे घर? पण तुम्ही असहाय्य होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असंच चिरडून टाकलं म्हणून समजा या सरकारने. जिद्द पाहिजे. जसं उत्तरेतले शेतकरी उतरलेत, त्यांच्या समोर आता रणगाड्या आणि रॉकेट लॉन्चर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहेत. बाकी मोठमोठ्या त्या बॅरिकेड्स उभारलेले आहेत, खिळे ठोकलेत, तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे. वर त्या ड्रोनवरनं अश्रुधुराचे गोळे त्यांच्यावरती मारतायत. आज सुद्धा आता संजय राऊत जे बोलले की सकाळी बातमी आली की ते एक का दोघं जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. 1-1.5 वर्षापूर्वी साधारणतः 6-7 महिने हे शेतकरी तिकडे ठाण मांडून बसले होते. ऊन वारा पाऊस, कडाक्याची थंडी असेल, ऊन असेल, पाऊस असेल, हटायला तयार नाहीत. याला म्हणतात जिद्द. आणि त्या जिद्दीसमोर मोदी होते, मोदी आहेत, तरी सुद्धा त्यांना सुद्धा झुकावं लागलं होतं. हे त्यांनी गेल्या वेळेला दाखवलं होतं. हे माझ्या महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे? हा बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे माझ्या जिजाऊचे जन्मस्थान. अरे जिजाऊने एवढं मोठं दैवत आपल्याला दिलं, त्या दैवताने जे आपल्याला दिलं ते आपण विसरलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची जी जिद्द आणि जी हिंमत लागते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैवत, त्या दैवताचं मातृस्थान ज्या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातला शेतकरी जर हतबलतेने नुसताच जर का आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा जर का गद्दार आपल्या समोर येऊन उभा राहून टिमकी वाजवणार असेल तर मला असं वाटतं की आपल्याला बुलढाण्याकरांना तरी जिजाऊचं नाव घेण्याची आपली योग्यता नाहीये, अजिबात नाही. जिजाऊला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे. अरे मी जे काही तेजाला जन्म दिला त्या तेजाने संपूर्ण देश नाही जग उजळून टाकलं. त्या तेजाचा प्रकाश जर जिथे मी जन्मले त्या बुलढाण्यातच पडणार नसेल तर मग उपयोग काय माझ्या आयुष्याचा? कशाला बोलायचं जय जिजाऊ? मी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतोय, जे माझ्यावरती आरोप करतात, का मी गेलो काँग्रेस सोबत, का मी गेलो राष्ट्रवादी सोबत? कारण त्याला भाजपने केलेला वचनभंग हे कारण आहे. भाजपने जो एक मला शब्द दिला होता, हो मी उघड सांगतो, अमित शहानी येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की 2.5 वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे. आणि त्यांनी सांगितले चालेल. मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, कारण त्यांना खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं, सगळं ठरलं, त्यांना सांगितलं. मला म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया. म्हटलं चला जाऊया, पण जरा अजूनही लोकसभेला 2-3 महिने आहेत. पण तेव्हा साधारण या सुमारास झालं होतं आणि त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी विधानसभा आहेत. पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील. म्हटलं मग काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपलं ठरलंय, मी बघा कसा बरोबर करतो. मग हरकत नाही. ती प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे. पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू. पद मुख्यमंत्री पद आहे की नाही? मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही? मग ह्याचं जर समान वाटप, ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं. पण शब्द तुम्ही मोडलात, मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो? आणि तो जो मला राग आला की बाकी एक तर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही, कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलंय, कोणाला लुबाडलंय, कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं नाही. आणि त्याच बरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही.
पण त्यांनी तो शब्द तोडला. तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं. अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात. मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं, अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं. मला विचारलं नाही मी काय करू, माझं काय चुकलं. अरविंद म्हणाले येस सर. एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही का तू राजीनामा देतोयस. एक मंत्रिमंडळातला सहकारी, तो सुद्धा शिवसेनेचा, म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली. अहो मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती. आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहांनी मला फोन केला होता. आज जो हार घातला ना सगळा मोठा, मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील, या ना. मी तर माझं म्हणणं, मी इकडे उभा राहतो, अख्खा मोठा हार घ्या, सगळी माझी जनता जनार्दन आहे, तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या. पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय, मोदीजींचा सत्कार, मोठा हार. राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा, पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले. त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मध्ये. त्यांना अमित शहाने का कोण सांगितलं चला बाहेर, म्हणजे फक्त मोदी आणि मोदीच, बाकी कोणी नाही. आणि तिथेच माझं जो काही संताप होतो तो तिकडे होतोय. तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. अमित शहाना काय जाते बोलायला. अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील. कोणाला संपवणार, आम्हाला. ही आमची घराणेशाही, हे सुद्धा आमचं घराणं आहे, संपवा हिंमत असेल तर या. काय म्हणे बोलतात, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. बरं ठीक आहे मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना. यांनी मतं दिली पाहिजेत. मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, जसं जय शाहला बसवलं तुम्ही तिकडे. अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे. हे आमचं ठाकरे घराणं आहे. अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे. जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं. काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं. मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येतंय. मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, गुजरातच्या विरुद्ध नाही, अजिबात नाहीये. पण आज उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे तो मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार, अजिबात नाही करणार. ठीक आहे गुजरातला तुम्ही समृद्ध करा, आमचं काही म्हणणं नाहीये. देशातले सगळी राज्य, बिहार काय सगळीच, उत्तर प्रदेश, बिहार आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र तर आहेच, ही समृद्ध झालीच पाहिजे. कारण तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे, महाशक्ती होणार. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई केवळ त्यांना 400 पार व्हायचंय म्हणून नाही. आम्हाला कोणीतरी मोदींच्या विरुद्ध काहीतरी आकस आहे, अजिबात नाही. आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत, एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. आणि मी प्रत्येक सभेत जे बोलतो तेच सुद्धा बोलतोय. कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे. म्हणजे घराणेशाही नको पण पीए किंवा पीएस चालेल, बरोबर ना. माझा सहकारी कोणी असेल पीए, माझं बॅग उचलणारं चालेल, पण घराणेशाही नाही चालणार. आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही. माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालतील. पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय, RSSच्या कार्यकर्त्यांना सांगतोय, अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय. काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले, त्याच्या आधी अजितदादा गेले. निवडणुकीला तेच उभे राहणार. म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय, म्हणजे जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर भाजपला मतदान करा, अशी तुमची काय टॅगलाईन आहे की काय. म्हणजे भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा, आमदार करा. मग तुमची मेहनत गेली कुठे, जाणार कुठे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमानेने उभा आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात. पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लढाई तुमची आहे. आणि तुमच्या पिढ्या, पुढच्या पिढ्या, तुमची मुलं, तुमची नातवंड ही लोकशाही जगावी अशी वाटतात का हुकुमशाही जगावीशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं. आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा. चला गद्दार असेल, हुकुमशाहीच्या बरोबर गेलाय, चालते हुकुमशाही, करा मतदान. ही माझी भारत माता
150 वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली, ती पुन्हा या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण, ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. यांच्या धोत्रात, यांच्या पदरात पुन्हाही माझी भारत माता टाकणार तुम्ही? जे स्वातंत्र्य आपण मिळवलं ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही? आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेचा, कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही. त्या कोणतरी धोंड्याने, तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्यास ठेवले, कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असेल तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो. जा धोंड्या, आजपासून तू. त्या धोंड्याने ठेवलेलं नाव हे आम्ही नाही, हे आमची शिवसेना आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही. ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे, नाही तर नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय अर्थ नाहीये. मला असं वाटतं सगळी परिस्थिती काय सांगण्याची आवश्यकता नाही, कारण अजून माझ्या पुढच्या 2 सभा आहेत आणि आता मी फिरतोच आहे. मी जवळपास लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन माझ्या कुटुंबाला, म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खरंच समाधान आहे की जिथे जिथे जातोय, उशीर झाला तरी माझे तुम्ही सगळे कुटुंबीय भूक, तहान, ऊन याची पर्वा न करता माझ्यासाठी थांबता. मला फक्त एकच वचन द्या की ही जी लढाई मी तुमच्यासाठी लढतोय त्याच्यामध्ये कितीही संकट आली तरी मागे हटणार नाही. देताय वचन? बस तुम्ही मला साथ सोबत द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर संजय राऊतांनी आपला रुमाल फिरवला, बरोबर ना? आता तुम्हाला हे सरकार फिरवून ठेवायचे. आहे का ताकद? आणि सरकार केवळ इथलं नाही, वरचं पण. आणि दाखवून दिलं पाहिजे की ही स्वतंत्र भारतातली आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जनता आहे. किती मोठे हुकुमशाह आले तरी त्या गाडण्याची, याच मातीत गाडण्याची ताकद फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. मी मुद्दा म्हणून सगळीकडे फिरतोय. या माझ्या फिरण्याला जनसंवाद असं म्हटलं जातं, पण मी जनसंवाद का आलोच नाही, मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे. कारण तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात आणि तुमच्या सोबतच गेल्या अनेक वर्ष मी महाराष्ट्र पाहतोय, फिरतोय. एक काळ जरूर असा होता की जेव्हा आपलं सरकार नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण मोठे मेळावे घेतले होते. शेगावला एक मोठा मेळावा घेतला होता, आठवतंय ना? तुमच्यापैकी अनेक जण आले असेल तेव्हा, होतात ना? तरीच तुमचा आवाज जोरात आहे. शेगावला मोठा मेळावा होता आणि मी शेतकऱ्यांची बाजू मी जेव्हा मांडत होतो तेव्हा अशी माझ्यावरती टीका केली गेली होती, शहरी बाबू या शेतकऱ्याचं काय कळतं, मला शेतकऱ्यातल्या शेतीतलं काही कळत नाहीये. तेव्हाही सांगितलं, आताही सांगतो, पण मला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात आणि ते अश्रू पुसण्याचं काम मी करणार असा शब्द मी तेव्हा दिला होता. अनपेक्षितपणाने मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री होणार तुम्हाला असं माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणी, मी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना विचारतो, आम्हाला कर्जमुक्त करा असं तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे मागणं केलं होतं का? तरी सुद्धा नागपूरचे पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात मी माझ्या शब्दाला जागलो आणि जास्त नसेल पण 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज होतं त्यांना मी त्या कर्जातून मुक्त केलं होतं की नव्हतं, आणि त्याच्यात तुम्हाला फायदा झाला होता की नव्हता हे सांगा. आणि आता हे दिल्लीत बसलेत, शेतकऱ्यांसाठी काहीतरी कर. म्हणजे निर्मला सीतारामन बाई त्यांनी जो एक तात्पुरता अर्थसंकल्प मांडला, त्यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प,
कारण पुढचे 100 वर्ष काय किंवा त्याच्याहूनही जास्त वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्लीत काय, राज्यात काय, जिल्हा परिषदेच्या सत्तेवर येणं शक्य नाही, अजिबात नाही. त्या अर्थसंकल्पात त्यांनी असं सांगितलं की आम्ही म्हणजे ते आता फक्त 4 जातींवरती काम करणार, शेतकरी, महिला, तरुण आणि गरीब. या 4 जाती आता त्यांना कळल्या. 10 वर्ष जावी लागली त्यांना. 10 वर्ष तिकडे मोदी बाबा बसले पंतप्रधान, तरी त्यांना माहितीच नव्हतं शेतकरी एक, मी जात नाही मानत, मी माणसं मानतो ना, पण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आता सगळ्यांना शेतकरी दिसतायत. संजय राऊत तुम्ही आता सांगितलं की आता नड्डांना सांगावं लागलं, म्हणजे त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय की भाजपच्या लोकांनी कसं जनतेला उरबाडलंय, सगळ्या महागड्या वस्तू कशा ते वापरतायत, हे आता नड्डाच्या लक्षात आलेलं आहे. इतकी वर्ष झाल्यानंतर, 10 वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारच्या केंद्र सरकारने बँकांच्या माध्यमातून कोणाची कर्ज माफ केलेत माहितीये तुम्हाला? उद्योगपतींची 40 लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली. 40 लाख कोटी म्हणजे 4 वर किती शून्य. का हो, या 40 लाखामध्ये जर मी चुकत नसेन तर संपूर्ण देशातल्या या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्ज 2 वेळा तुम्ही माफ करू शकला असतात. 2 वेळा. पण मत पाहिजे म्हटल्यानंतर मेरे प्यारे देशवासियों, मेरा बुलढाणा से बहुत पुराना रिश्ता है. अरे काय खोटं सांगताय. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला जनता दिसते, पण निवडून आल्यानंतर तुमचे मित्र दिसतात. म्हणजे मत तुमच्याकडनं घ्यायची आणि किंमत अडाणीला द्यायची. आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल, गेल्या महिन्यात आपण मुंबईत एक मोठा मोर्चा काढला होता टीव्हीवर, धारावीचा मोर्चा. तुम्ही म्हणाल तर धारावीचा मोर्चा आम्हाला काय सांगताय? हे मुद्दामून सांगतोय. कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोंबलायला लागेल की मुंबई वेगळी करणार. अरे मुंबई वेगळी करणार काय? तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ नये तर कोणी हो, जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू, हे शिवसेना मुखांनी सांगितलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही. अहो, तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावला, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि त्याच्या बापाची पळत करताय? तुम्हाला नाही तुमच्या वडिलांचा अभिमान, ना तुमच्याकडे नेता. तुम्हाला शिवसेना चोरावी लागते, शिवसेना प्रमुख चोरावे लागताय. पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझ्याकडे तर काहीच त्यांनी ठेवलेलं नाही. ना शिवसेना ठेवल्या म्हणजे त्यांना असं वाटतं, ना पक्ष ठेवला ना पक्ष चिन्ह. मग उद्धव ठाकरे कोणी नसताना एवढी लोक उद्धव ठाकरेसाठी काय येत आहेत? काय माझ्याकडे? यांना काय, ही काही लोक वेळी नाही आहेत. यांना माहिती आहे हा उद्धव ठाकरे आता काही देऊ शकत नाही, कारण यांनी काही ठेवलेलंच नाही. माझ्या हात रिकामे. तरी सुद्धा जिथे जिथे जातोय तिथे तिथे चौकामध्ये जनता वेड्यासारखी माझ्यासाठी उभी राहते. बरं, हिंदू तर राहतातच, पण मध्ये जय भीम म्हणून सांगतात. उद्धवजी तुम्ही पुढे चला, आम्ही बरोबर संघर्ष करा. मुस्लिम समाज येतोय, मुस्लिम समाजाची लोक उघड आहेत, स्वागताला येतात, सभेत येतात. इकडे सुद्धा काही आले असतील, आलेत ना? मग कारण त्यांना सुद्धा आता कळतंय की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्मामध्ये आगीला हिंदुत्व नाही. मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घरातली चूल पेटवायची. इथे मागीने आलेले आहेत, त्यांना सुद्धा काळजी तीच असते. म्हणजे मला आठवत आहे की काही वेळेला, म्हणजे आता ही पुढची विधानसभा येईल सुद्धा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात येते, आणि मी एक 2-3 टर्मच्या आधी जेव्हा मी विधानसभेच्या प्रचाराला फिरत होतो, मराठवाड्यात असेल, मी पाहिलं की अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून महिला काम करतात. महिला. मग मी सहज एका शेतात थांबलो आणि त्या सगळ्या महिलांना बोलवलं. अक्षरशः नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या महिला या शेतामध्ये काम करत असतात. आणि त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना म्हणजे मला नंतर लाज वाटली की त्यांना मी सांगतोय की उद्या आमचं सरकार आल्यावर काय करेन. आणि त्यांच्या त्या आजीच्या चेहऱ्यावरती चिंता होती. ती उद्याचं उद्या बघू रे, उद्या उजाडण्याच्या आधी मधली जी रात्र ना, त्या रात्री मी माझ्या नातीला खायला काय घालू ते पहिले सांग, मग उद्याची बात कर.
उद्याचं बोलतोयस, मला चिंता आजच्या रात्रीची आहे. आणि या शेतकऱ्याची एवढी संपूर्ण वाट लागलेली आहे. हा विदर्भ तर म्हणजे या बुलढाणा असेल, अमरावती आहे, मराठवाड्यात आहे, आत्महत्या वाढतायत. काय करणार काय? मोदी आता महाराष्ट्रामध्ये वारंवार यायला लागलेत. काय करणार आहेत? हमी भाव देणार आहेत सोयाबीनला? शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत? कदाचित घोषणा करतील की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आणि कदाचित ती घोषणा झाल्यानंतर शेतकरी सगळ्या भोळा असतात. शेतकरी बोले आता बोललेच आहेत मोदी करेल कर्ज माफ. कारण ते परत छाती ठोकून सांगतात ही मोदी गॅरंटी आहे. मग आजच्या दिनची गॅरंटी कोणी दिली होती? 15 लाख रुपये येणारे कोणी गॅरंटी दिली होती? प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाची गॅरंटी होती? पीक विम्याचे पैसे मिळाले तुम्हाला? तुमच्यावरती आता म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी या परिसरामध्ये अवकाळी वगैरे झाला विदर्भामध्ये, आले का तुमच्याकडे कोण? मोरी बाबाचे कोण आले? भालदार सोबदार पंचनामे झाले? या पूर्ण आपत्ती आली होती, मोदी तर सोनच द्या, ते कधीच महाराष्ट्रात आले नाहीत. कोरोना काळात सुद्धा आले नाहीत. 2 चक्रीवादळ झाली तेव्हाही आले नव्हते. आणि 1 पैसा सुद्धा केंद्राने महाराष्ट्राला दिला नव्हता. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो म्हणून मी तुम्हाला ठामपणाने सांगतोय, 1 पैसा दिला नव्हता. मी काय पोटदुखीने बोलत नाही, पण पोट तिडके बोलतोय. महाराष्ट्रावरती संकट आलं होतं तसंच गुजरातवरती आलं होतं. खास करून ते दुसरं जे वादळ आलं होतं, पहिलं निसर्ग आलं, दुसरं ते वादळ आलं होतं. आपल्याकडे सुद्धा एक फटका देऊन ते गेलं. नुकसान तेव्हा आपले झालं होतं. निसर्ग वादळात ते जास्त नुकसान झालं होतं. पण ते गुजरातमध्ये गेल्यानंतर चक्रीवादळाच्या पाठोपाठ आम्ही पंतप्रधान गुजरातमध्ये गेले आणि महाराष्ट्राला एकही पैसा दिला नाही, पण 1000 कोटी हे गुजरात देऊन आले. म्हणजे अडचणीत आल्यानंतर मला महाराष्ट्र आठवतो. म्हणजे ते भाजप किंवा मोदी अडचणीत आल्यावरती महाराष्ट्र आठवतो, पण महाराष्ट्र अडचणीत असताना कधी मोदी पंतप्रधान म्हणून या महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीये. आज सुद्धा आमचं दुःख काय, आमचा संताप काय? मला मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं, ठीक आहे, मी आणि माझी जनता बघून घेईन. पण मला मुख्यमंत्री पदावरनं गद्दारी करून उतरवल्यानंतर जे जे काही महाराष्ट्रामध्ये येत होते सगळे उद्योग धंदे हे सगळे ओरबाडून हे गुजरातला घेऊन जात आहेत. सगळे गुजरातला. म्हणजे तो वेदांत फॉक्सकॉन ते गुजरातला नेणार होते. टाटा एअरबस काय होतं ते गुजरातला. आपले क्रिकेटची फायनल ही सुद्धा गुजरातला. जर आपल्या मुंबईत जर ती फायनल झाली असती तर काय झालं? आणि गुजरातला गेल्यामुळे काय झालं? मला त्याच्यात काही पडायचं नाहीये. पण जिथून पैसा मिळणार तो पैसा मिळण्याचा प्रत्येक मार्ग हे गुजरातला नाही. मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे आहात. आणि आमच्या मनामध्ये गुजरात बद्दल असूया द्वेष असं अजिबात नाही. इकडे सुद्धा गुजराती बांधव राहत असतील, अनेक वर्षानुवर्ष पिढ्यान राहत आहेत. गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं? महाराष्ट्राने काय घोडं मारले? बाकीच्या राज्याने काय घोडं मारले? बिहारने काय पाप केले? उत्तर प्रदेशने काय केले? तेलंगणाने काय केले? तुम्ही गुजरातला मजबूत करा, आमची मदत घ्या, आम्ही करतो. पण आज इकडे दुष्काळासारखी परिस्थिती असताना, कारण खरीप गेला, रब्बी गेला ना, काय पडलं या मोसमात? तुमच्या पदरात काय पडलं? काहीच नाही. आणि मला माहितीये की ग्रामीण भागातले, विदर्भात बुलढाण्यातले ग्रामीण भागातले तरुण हे काहीतरी रोजीसाठी शहराकडे चाललेत. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? आणि जी शेतीची कामं आता मिळाली असती, जर पीक पाणी नीट राहिलं असतं तशा शेतीसाठी काम करताना हाताला काम मिळालं असतं. ते काम नसल्यामुळे आता त्यांच्याकडे पैसा आणायचं कुठून, घर चालवायचं कसं, हा मोठा प्रश्न पडलाय. आणि ही आपत्ती काय सरकारच्या पायगुणामुळे आली असेल? पण या सरकारने ताबडतोबीने रोजगार हमी योजना सुरू करायला हवी होती की नव्हती? जवळपास बुलढाण्यामध्ये 550 गावं अशी आहेत की अजून या योजनेचा पत्ताच नाहीये. आता या दुष्काळी भाग, हा दुष्काळच सुरू झाला जवळपास. आणि हे सरकार म्हणजे दुष्काळात 13 महिना आहे. दुष्काळात 13 महिना आहे. आज जे मोदी सांगतायत की मला आता 10 वर्ष झाल्यानंतर आता मला देश सामर्थ्यवान करायचं. मग 10 वर्ष काय तुम्ही सगळे गवत उपटत बसला होत? काय केलं काय तुम्ही? 10 वर्ष काय केलं? नाही आम्ही उपटत होतो काय गवत. आता तुम्हाला सामर्थ्यवान देशाची ताकद वाढवायला पाहिजे.
पण इथे शेतकरी आले असतील, आलेत ना? अरे तुम्ही विचारा, तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायला पाहिजे? मला कल्पना नाही तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कुटुंबात जन्माला आला तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या डोक्यावर कर्ज होतं की नाही मला माहित नाही, पण आज काही शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे ना. तुम्ही विचार करा, तुम्ही कर्जात जगतायत, म्हणजे कर्जात जन्माला यायचं, कर्जात जगायचं, कर्जातच मरणार. मग तुम्हाला हमी तो पाहिजे. अरे गद्दाराला 50 देऊ शकतात एवढे पैसे यांच्याकडे गद्दार आणि त्या हरामी सगळ्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत, पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायला पैसे नाही. त्या स्वामीनाथन भारतरत्न दिलं, अभिमान वाटतो आहे नक्कीच. कारण तुम्ही कदाचित विसरला असाल, कोविंद जेव्हा राष्ट्रपती होत होते तेव्हा आपली युती होती. शिवसेनेने नाव सुचवलं होतं की स्वामीनाथनला राष्ट्रपती करा. नाही 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 नाही, कारण का त्यानं कोणतरी रबर स्टॅम्प पाहिजे, रबर स्टॅम्प, मी म्हणे तिकडे स्टॅम्प मार, असा राष्ट्रपती पाहिजे होता. आता स्वामीनाथनना भारतरत्न दिलं, पण स्वामीनाथन आयोगाने जो अहवाल दिलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, आणि हे मोदीजीने 2014 साली ते बोलले होते की प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विचारणार तुझा पिकाप्रमाणे एकराप्रमाणे उत्पादन खर्च किती येणार, रकमेमध्ये 50% नफ्याची रक्कम आम्ही ऍड करणार, आणि ती जी काय रक्कम येणार ती रक्कम आम्ही तुमच्या पिकाचा हमी भाव म्हणून देणार. हे मोदी बोलले होते का विसरलात? मग स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न दिल्यानंतर स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मी का स्वीकारत नाही? आणि मला तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे आपण मर्द मावळे म्हणतो, आपल्याला जिजाऊचा हा जिल्हा, हिम्मत कशी पाहिजे त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांकडे बघा. ऐकत नाहीत, रस्त्यावरती उतरलेत. आज सकाळी तिकडे गोळीबारामध्ये एक शेतकरी तरुण 21 वर्षाचा पोर तो मृत्युमुखी पडला. 21 वर्षाच्या पोरावरती अन्नदाता म्हणून ज्याला आपण खरं डोक्यावरती घ्यायला पाहिजे त्याला गोळ्या घालतात. बरं, मध्ये अमित शहा काय बोलले की आम्ही निवडणुकीपूर्वी सीए लावणार. तुम्ही एकदा शेतकरी काय बोलताय, एकदा सीए काय बोलताय, पण थोडं तुलना नीट लक्षात घ्या. सीए म्हणजे काय? जे आपल्या देशाबाहेरच्या देशात जे आपले हिंदू आहेत आणि तिकडे भयभीत आहेत त्यांना आम्ही आमच्या देशामध्ये घेणार. घ्या, तुमच्या गुजरातमध्ये न्या आणि तिकडे बसवा, माझाही हरकत नाही. पण इतर देशातले हिंदू तुम्ही आमच्या देशात घेणार असाल तर माझ्या देशात शेतकरी देशाच्या राजधानीत काय येऊ देत नाहीत. त्या शेतकऱ्यांच्या वाटमध्ये मोठमोठ्या भिंती उभे केल्यात, तारची कुंपणं घातलेत, खिळे ठोकलेत, अश्रुधूर सोडतायत. निम लष्करी पोलीस, अगदी मला असं वाटतं आता लष्कराला सुद्धा आणून उभे. म्हणजे कोणत्या दिशेने आपण देश घेऊन चाललेले आहेत हे भाजपले. म्हणजे तुम्ही आमच्या अन्नदात्याच्या समोर देशाच्या रक्षणकर्त्याला बंदुका रोखून उभ्या करतायत. हा देश, ही लोकशाही, म्हणजे आपलं स्वातंत्र्य टिकवतायत ते सैनिक, ते पोलीस सुद्धा. आम्ही पोलिसांना तेच सांगतो की तुम्ही जे काम सैनिक तिकडे सीमेवर करतात, पोलीस देशांतर्गत ते करत असतात, हे देशांतर्गत करतात. आता ह्या आमदार याच्या खाली येऊ ना तुम्ही. हे सगळे गुंडागर्दी करणारे आमचं सरकार आल्यानंतर तुरुंगात टाकणार होता. पण एका बाजूला अन्नदाता येतोय, काय कशासाठी येतोय? का तुमची दिल्ली लुटायला येतोय? तुम्हीच जे सांगितलं होतं त्या की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, ते उत्तरेतले शेतकरी केवळ त्यांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नाही, संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी लढतायत. मग त्यांच्यासोबत आपण राहायला नको? आणि त्यांच्याकडनं जर ते हिंमत दाखवत असतील तर तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यात सुद्धा आणू कसा शकता? जीवावरती उदार होऊन दिल्लीत चालत, मेलो तरी 72, पण मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन या जिद्दीने तो शेतकरी पेटून उठलाय आणि दिल्लीमध्ये चाललाय. आता ते 21 वर्षाचं कोवळं पोर मारलं गेलं, त्या सरकारने मागण्या मान्य केल्या तर त्या पोराला काय उपयोग होणार आहे? पण त्या हा विचार नाही केला. मेलो तरी 72, पण मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन ही जिद्द पाहिजे. 6 महिन्याचं अन्नधान्य घेऊन हे शेतकरी निघाले तिकडे दिल्लीच्या रोषेने. तसे तुम्ही कधीतरी शेतकरी म्हणून रस्त्यावरती उतरण्याची हिंमत दाखवून आहात की नाही? आहे एवढी हिंमत तुमच्यामध्ये?
का नुसतं आता काय करणार? बँकेचा तगादा लागलाय, सावकाराचा तगादा लागलाय, अमुक तगादा बोलाय, सरकार काय करत नाही. अरे सरकार काय करत नाही काय? सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद शेतामध्ये आहे. एक 1.5 वर्षपूर्वी या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. मोदीच तेव्हा पंतप्रधान होते. ते काळे कायदे आणल्यानंतर जो शेतकरी पेटून रस्त्यावर उतरला, मोदींना सुद्धा माघार घ्यावी लागली. ही माझ्या देशातल्या शेतकऱ्याची, माझ्या देशाच्या अन्नदात्याची ही ताकद आहे. आणि तुम्ही अन्नदाते आहेत, तुमची ताकद तुम्ही हरवून का बसता? हा विषय केवळ उद्धव ठाकरे जिंदाबादचा नाहीये. मी तुमच्यासाठी लढतोय. मला काय करायचं? झालं माझं, समजा असं धरून चला मी होऊन गेलो मुख्यमंत्री, जे व्हायचं नव्हतं. पण भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहाने शब्द मोडला म्हणून मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन यांचे दात त्यांच्या घशात घालावे लागले. म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द तोडला. हे यांचं हिंदुत्व. बरं, यांचं हिंदुत्व तरी कसं आहे? गेल्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण झालं. पाहिलं असेल ना तुम्ही टीव्हीवर. हे सगळे जणू काय आम्हीच केलं, आम्हीच केलं, आम्हीच केलं. अरे तर बाबा, कोण काय म्हणते तुम्हाला? कारण बाबरी फुटली त्यावेळेला पळालेले होत. मग तेव्हा आम्हाला कळलं की याने शेपूट आहे आणि शेपूट्यांची गेली होती 2 पायामध्ये. तेव्हा कोणाची हिंमत नव्हती. पण न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता जे काय राम मंदिर तिकडे उभारलं गेलं, मोदीजी सांगतात जणू काय ते त्या उभं केलं. आनंद आहे. पण तुम्ही हिंदू धर्म मानता, माझ्यावरती करता की काँग्रेस सोबत गेले म्हणून यांनी हिंदुत्व सोडलं. मग मोदीजी तुमच्या आजूबाजूला जे कोणी बसले होते त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य का नव्हते? पण तुमच्या व्यासपीठावरती जे असतात ते सगळे, म्हणजे आता अशोक चव्हाण त्याच्यात अधिक झाले, अजित पवार झाले, आमचे हे मिंदे आणि गद्दार तर आहेतच. हे आता इथले संजय तुम्ही म्हणालात बेडूक, तर बेडूक काय आणखीन त्यांचं काय असेल ते बोला. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचाराला जो मान आहे तो शंकराचार्यांना का नाही? हा प्रश्न आम्ही विचारला तर आम्ही हिंदुत्व सोडलं. शंकराचार्यांना तुम्ही बोलवताय तर तुम्ही भ्रष्टाचारांना बोलवताय. भ्रष्टाचार करा, भाजपा में आ जाओ, कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. मग ते करायची त्यांच्याकडे असं फिल्टर लावलाय. किती कोटीचा घोटाळा? 5 कोटी. हेड तू किती? 50. हेड 500 कोटी. ठीक आहे, ये 5,000 ये, 50,000 ये, 70,000 ये. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा तुझा मान मोठा, तेवढा मान मोठा. तुला मुख्यमंत्री करू, उपमुख्यमंत्री करू. अगदी मानाने 70,000 कोटीचा घोटाळा केला एनसीपीनी. त्या अजितदादाला मिठी मारता तुम्ही शरम नाही वाटत? त्या प्रफुल्ल पटेलनी स्वतः मोदी बोलले होते, दाऊद तो हस्तक होता, इक्बाल मिर्ची, त्याच्याबरोबर व्यवहार केला. ज्यासाठी तो व्यवहार झाला ती जागा ईडीच्या कार्यालयाने ती सील केले आणि त्या देशद्रोह्यांच्या जागेत आज ईडीचं कार्यालय आहे मुंबईत. पण प्रफुल्ल पटेलने मिरचीबरोबर व्यवहार केला म्हणून हा देशद्रोही आहे. त्या देशद्रोहाला बाजूला घेऊन मिठ्या मारताना तुमचे फोटो येत आहेत. ही मोदी गॅरंटी आहे काय? तुम्ही आरोप आमच्यावरती करता. आज सुद्धा आमच्याकडे अगदी वगैरे असतील, कोणी असतील, संजय राऊत सुद्धा मोडेन पण वाकणार नाही. मोडत नाहीच, पण तो त्यांना वाकोशिवाय राहणार नाही. याला म्हणतात शिवसैनिक. आमच्या शिवसैनिकांवरती आमदार असतील, खासदार असतील, साधे कार्यकर्ते असतील, पोलीस मागे लावत आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय. आज त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआयनी काय ईडीने धाडी टाकलाय म्हणे. का? तो आणि त्यांनी एक तो घोटाळा होता कोणाबरोबर झालेला, त्याचा गौप्यस्फोट केला. ठीक आहे, सत्यपाल मलिक सुद्धा खंबीर आहे, बघून घेतील. पण सत्यपाल मलिकांनी घोटाळ्याचा आरोप केला, त्याच्या चौकशीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जर ईडी सीबीआय पाठवत असाल तर त्या सत्यपाल मलिकनी पुलवामाचं जे तुमचं भंड फोडलं होतं त्याच्याबद्दल खुलासा का करत नाही? का करत नाही? तुम्ही सत्यपाल मलिक, तुम्ही अर्ध्या सत्यपाल का करा? पूर्ण सत्यपाल करा ना. तो एक पिक्चर होता ना, अर्ध सत्य. तसे अर्ध सत्यपाल होता. पाळायचं असेल पूर्ण सत्य पाळा. अर्धवटाचं काम करू नका तुम्ही. सत्यपाल मलिक जे बोलले होते की त्यांनी स्वतः सांगितलं की तो सैन्याचा ताफा जाताना त्यांना विमानातून जायला पाहिजे, पण दुर्लक्ष केलं. त्यांना रस्त्याने पाठवलं, नीट संरक्षणही नव्हतं आणि त्याच्यावरती हल्ला झाला आणि सैनिक जे आपल्या देशाच्या रक्षणासाठी जात होते त्यांना अर्ध्या वाटेमध्येच मृत्यूने गाठलं. हे कोणाचं पाप आहे?
त्याची चौकशी करत नाही. त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष एक ब्र काढायला तयार नाहीये. पण आता सत्यपाल मलिक कसं वाईट आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या घरी आता इन्कम टॅक्स येण्याच्या साडी चाललेल्या आहेत. बोलायचं झालं तर खूप काही आहे. मगाशी पण बोललो, आता आणखीन पुढच्या सभेत मी बोलणारच. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय सत्य आहे ते मी बोलतच चाललोय. फक्त तुम्हाला मी विचारतो, तुमचे अनुभव काय आहेत? आता जाहिराती मोठ्या होणार. गावागावामध्ये आता ते रथ फिरतायत. मोदी आला का तुमच्या गावात? मग काय केलं? ओवाळलं की नाही? पूजा बिजा केली की नाही? मोदी सरकार, मोदी सरकार. शेतकरी सारी सारी लोक आणि माता भगिनींना विचारतात, अरे मोदी सरकार आहे का भारत सरकार का? देशाचं पण नाव तुम्ही बदलून टाकलं. देशाचं नाव बदलण्यापर्यंत जर तुमची हिंमत जाणार असेल तरी सुद्धा मी तुमचं भक्त म्हणून तुमची आरती करावी अशी तुमची अपेक्षा आहे. पण ते जे काही योजना सांगतायत, माझ्याकडे आता फोन मध्ये एक तो व्हिडिओ आहे, गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. एका चॅनलच्या एका वार्ताहराने, महिला वार्ताहर आहे, एका महिलेच्या घरी गेली आणि तिला विचारलं की एक फोटो आला होता पेपरमध्ये, मोठा फुल पेज जाहिरात, पैसा भरपूर आहे, काम शून्य पण जाहिरात मोठी, फुल पेज जाहिरात. आणि त्याने सांगितलं की बहन जी ये आपका फोटो है? तो हाँ मेरी फोटो है. बहुत लोगों ने कहा, सुबह में उठ गई तो सब बोलने लगे आपकी फोटो आई है, फोटो आ गई है. तो हाँ मेरी फोटो है. तो ले फोटो कहाँ ली? तो ले कुछ पता ही कब फोटो ली. तो नहीं, उसमें लिखा है कि प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं. हे खरं आहे का? तो ये देखो ये मेरा घर है, ये तो किराए का घर है यार भाई, मैं 500 रुपया किराया देके रहती हूँ. तो ले ह्याच्यात लिहिलंय की तुम्हाला घर मिळालं आणि तुमच्या 24 लाख जणांना म्हणजे गेल्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेमधनं घर मिळालं. तो नाही, बिलकुल झूठ है, ये तो मेरा किराए का घर आप देख रही हो. हे जे काय मोठे सगळे यांचे फसगिरी चालतात, आपण काय करतो? प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे, असणार ते खरं. मग मी या महिलांना विचारतो, तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला योजनेतून किती गॅस सिलेंडर मिळालेत? प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे किती पैसे मला मिळालेत? तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्रीची काय स्वनिधी काय असेल योजना, त्यातून किती पैसे आलेत? हे 10 वर्षाचं सगळ्यांचं काम बघितल्यानंतर पुन्हा आपण यांना निवडून देणार आहोत? आम्ही ठरलो मूर्ख. गेल्या वेळेला मीच मत मागायला आलो होतो, कारण आम्हाला असं वाटलं होतं की हिंदुत्वासाठी काम करतील, पण ह्यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे, यांचं हिंदुत्व हे खोतांड आहे आणि यांचं हिंदुत्व हे घराघरामध्ये आगी लावणार हिंदुत्व आहे. हे हिंदुत्व माझोबांचं नाही, हे हिंदुत्व माझ्या वडिलांचं नाहीये, हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व नाहीये. आज सगळ्यांना मी आवाहन करतोय, का मुसलमान माझ्यासोबत येत आहेत, का बौद्ध बांधव माझ्यासोबत येत आहेत, अगदी ख्रिश्चन पण येत आहेत. मी सगळ्यांना सांगतोय, जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त म्हणून एकत्र या. असेल तुमची जात काय असेल, माझी जात काय असेल, धर्म काय असेल, पण आज देशाला आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि देश धर्म पाळण्यासाठी आपली जात पात बाजूला ठेवून या हुकुमशहाला गाडायला, इथला गद्दार तर जाऊ द्या, मी त्याच्याबद्दल बोलतच नाही, कारण तुम्ही ठरवून आलाय की इथल्या दोन्ही गद्दारांना तुम्ही घडताय. पण मी जो फिरतोय तो देशातल्या हुकुमशहा गद्दाराला गाडण्यासाठी फिरतोय आणि तुम्हाला जागा करण्यासाठी फिरतोय की ही लढाई माझी नाहीये, ही लढाई तुमची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे. अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, RSSच्या लोकांना सांगतोय, अरे आज जी किंमत तुम्हाला देत नाहीत, उद्या पुन्हा डोक्यावर असल्यानंतर तुम्हाला 17 खाली सुद्धा ते ठेवणार नाही, 17 खाली ठेवणार नाही. म्हणून तुम्ही जर निर्धार करणार असाल तर नुसतं इथल्या बेडकाला गाडायचं नाही, दुसऱ्या गद्दाराला गाडायचं नाही. देशात हुकुमशाही कामाने म्हणून हुकुमशाहीला गाडावंच लागेल, म्हणून शिवसेनेचा खासदार आपल्याला निवडून पाठवायचा आहे. आणि तुम्ही एवढे सगळे जण जमलात, तुमचा उत्साह पाहिला मी, जिथे जिथे जातोय गर्दी बघतोय, आणि खात्री आहे की मला इकडे निवडणुकीच्या प्रचाराला येण्याची गरज नाही, पण मी येईन तो तुम्हाला शाबास द्यायला विजयाच्या सभेला येईन, विजयाच्या सभेला येईन, विजय मिरवणुकीला येईन. आणि इथल्या विजयाची आमदार असेल आणि खासदार असेल त्याच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय. स्वीकारताय? वचन देताय? ठीक आहे, मग आपलं ठरलं. आता याच्या पुढची भेट आपली विजय सभे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, इथून प्रतिसाद असा मिळतोय कुठपर्यंत कुठून कुठे बघायचं तेच कळत नाही. दिवसभर बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरतोय, उद्या सुद्धा फिरणार आहे.
पण जो प्रतिसाद बघतो आहे तो पाहिल्यानंतर मला नाही वाटत तिकडे भाषण करण्याची गरज आहे, कारण तुम्ही सगळे पेटून उठलेले आहात. मी जो काही दौरा करतोय तो जनसंवाद नाही, मी कुटुंब संवाद करतोय. हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब, या कुटुंबाला हुकुमशाही आपल्या देशात येते याची जाणीव आहे की नाही पाहतोय. आणि माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही नुसते जागे नाही तर तुम्ही पेटूनच उठलेला आहात. मी गद्दारांचा काही समाचार घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण तो घ्यायला तुम्ही समर्थ आहात. बुलढाणा हा आपला बालेकिल्ला आहे. बुलढाण्याचा खासदार सातत्याने शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही शिवसेनेचाच खासदार निवडून देणार आहात. राहिला प्रश्न आमदाराचा, आपली महाविकास आघाडी आहेच, त्याच्यामुळे ही आमदारकीची जागा सुद्धा महाविकास आघाडीच जिंकणार. आणि आमदार सुद्धा कसा पाहिजे हे तुम्ही ठरवायचे. संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा समाचार घेतलाय. पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, हे महाशय किती वर्ष तुम्ही निवडून देत आहेत? 3-4 वेळा दिलेले आहेत. 3. ते डॉक्टर आहेत असं म्हणतात, पण डॉक्टर असल्यानंतर आपल्या या बुलढाण्यामध्ये, विशेषतः या भागामध्ये जो खारपाण पट्टा आहे आणि त्या पाण्यामुळे इथल्या अनेकांना किडनीचा जो काही विकार घडतोय त्याच्याबद्दल या डॉक्टर महाशयांनी काय केलं का? म्हणजे कुठे कुठे शोधू तुला, मिळतच नाही. आता मला मोठा हार घातला, आपण पाहिलं असेल, हे तुमचं प्रेम आहे. पण हे प्रेम एवढं प्रचंड आहे की या प्रेमाचं जो एक भार आहे तो स्वीकारणं आणि तो पेलणं हे फार अवघड आहे. माझी आपल्या चरणी एकच प्रार्थना आहे की आज जरा थांबा ना, ए दादा खाली बस रे. काय तुमच्या बरोबरीने अख्खा महाराष्ट्र सुद्धा बघतोय, बघू द्या. दिल्ली सुद्धा बघते आणि दिल्लीने पाहिलंच पाहिजे. त्यांचे डोळे पांढरे झालेच पाहिजेत, कारण उद्धव ठाकरेला संपवायचा ते प्रयत्न करतायत. ज्या शिवसेनेनी आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी, देशातल्या एकमेव हिंदू हृदय सम्राटांनी, मोदीजी पंतप्रधान नव्हते, गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना अटलजी त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले होते. आठवतंय का तुम्हाला? एकटे फक्त शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले की मोदी गया तो गुजरात गया. जर तेव्हा शिवसेना प्रमुख यांच्या पाठी उभे राहिले नसते तरी आपल्याला दिसलेच नसते. आणि तेच आता आपली शिवसेना संपवायला निघालेत. मी तुम्हाला ते हाराचं सांगत होतो, हे किती उलट्या काळजाचे ते बघा. मला आजही आठवते 2014 साली एक दिवस अचानक तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले, उद्धवजी हमारी पार्टी की कल पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है. म्हटलं ठीक आहे, तुमच्या पक्षाचं मी काय करू? तर असं नाही, उद्या आम्ही आपल्या युतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार आहोत. मग म्हटलं त्याला नरेंद्र मोदी यांचं नाव आम्ही जाहीर करतोय, तर ते करू ना, तुमची काय हरकत नाही ना? म्हटलं उत्तम आहे, करा तुम्ही. भारतीय जनता पक्षाने ज्या क्षणाला मोदीजींचं नाव जाहीर केलं त्या क्षणी संजय राऊत सुद्धा दिल्लीत होते. आपल्या शिवसेनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करायला गुच्छ घेऊन उभे होते. म्हणजे भाजपाच्या व्यतिरिक्त दुसरा पक्ष जर कोणता असेल मोदीजींना पंतप्रधान पदी स्वीकारण्यासाठी तयार असलेला, तो म्हणजे आपली शिवसेना. राजनाथ सिंह अध्यक्ष होते, त्यांनी मग ते जाहीर केलं. आणि आज एक मी व्हिडिओ बघितला, मोदींचा सत्कार होतोय. मोठा हार असाच आणलेला आहे. राजनाथ सिंह आपल्या देशाचे संरक्षण मंत्री यांनी मध्ये डोकं घालायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं जरा बाजूला व्हा. म्हणजे ज्यांनी ज्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं त्या राजनाथ सिंहांना सुद्धा त्याच्या जवळ उभं करायला तयार नाही. हार दिसतोय मला, मी एकटाच.
मी एकटाच त्याच्यामध्ये असणार. पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो. सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशी त्यांची हालत आहे. आणि आता तर एवढे सगळे बाजार बुणगे त्यांच्या माथी बसतायत, उपरे सगळे आपले मिंदे बसले डोक्यावर, अजितदादा डोक्यावर, अशोक चव्हाण डोक्यावर, तिकडे आसाममध्ये हेमंत बिस्वा डोक्यावर, सगळे भ्रष्टाचार तितुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, हे भाजपची आता गत झालेली आहे. म्हणजे येताना मी आणि संजय राऊत गप्पा मारत होतो, ते सामना पिक्चर मधलं एक गाणं आहे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, आठवतंय ना, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून. मला भाजपवाल्यांना सांगायचे की अरे तुम्ही रक्त आटवून आटवून तुमच्या पिढ्यांनी हा पक्ष उभा केला आणि आज भाजपच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे वाहा. तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत, दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेतायत. अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत आणि म्हणे आम्ही 400 पार होणार. कसे होणार 400 पार? आत्ता सत्ता पडू दे, 4 टाळकी जरी तुमच्या सोबत आली तरी मी म्हणेन खूप कमाई केली तुम्ही आयुष्याची. आणि आज माझा पक्ष तुम्ही फोडलात, पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात. उद्धव ठाकरेकडे काही नाहीये तरी जनता का आले उद्धव ठाकरेसाठी? का मला ते आपल्या कुटुंबातील एक मानतात? चला, माझं आव्हान आहे मोदीजी, या माझ्या माता भगिनी आहेत आणि हा माझा महाराष्ट्रातला जनता जनार्दन आहे, यांना विचारा तुम्हाला जवळचा कोण वाटतो? उद्धव ठाकरे वाटतो का नरेंद्र मोदी वाटतात? सांगा, जाहीरपणाने सांगा. काय बोलतायत, काय बोलतायत? घराणेशाहीवरती बोलायला लागले. अचानक आहे ना, कुठून करंट लागतो कळत नाही. घराणेशाही. अहो, शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, तुम्हाला माहिती नव्हतं. 2014 साली माझ्या घरी आला होता विनवण्या करायला, 19 साली विनवण्या करायला आला होता. तेव्हाही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच होतो, आजही आहे. पण तेव्हा तुम्हाला घराणेशाही वाटली नाही, कळली नाही. मी आजपर्यंत कधी यांच्या कुटुंबावरती बोललो नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, ते माझं हिंदुत्व नाही. पण जर तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या कुटुंबियांवरती बोलत असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबियांवरती बोलू शकतो. काल अमित शहा बोलले की मोदीजी परत आले तर घराणेशाही संपवणार. अरे घराणीच्या घराणी तुम्ही उद्ध्वस्त करतायत, शेतकऱ्याची घराच्या घरं उद्ध्वस्त करतायत. घराणेशाही संपवणार. आणि पुढे ते असं म्हणाले की शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय. शरद पवारांनी उत्तर दिलं की ते म्हणाले माझी मुलगी लोकसभेला उभी राहते, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभेला उभं राहायला पाहिजे. नाही, एवढं त्यांना कळत नाही. एवढे आंधळे झालेत, सत्तांधळे. आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता ठरवेल ना, मतं दिली तर तो मुख्यमंत्री होईल. पण आमची कोणाची तशी स्वप्न नाही आहेत. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं, ज्याला कोणाला व्हायचं असेल तर जनता ठरवणारी आहे. पण अमितजी, तुम्ही तुमच्या मुलाला जय शहाला जो BCCIचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाहीये. तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे? असं काय मोठं त्यांनी कौतुकास्पद काम केले? काय तो विराट असेल, रोहित शर्मा असेल, काल परवाकडे डबल सेंचुरी मारली तो यशस्वी जयस्वाल असेल, त्याचा काय हा जयशा कोच आहे? त्याचा काय प्रशिक्षक आहे? पण तुम्ही तुमच्या सत्तेच्या मस्तीमध्ये सगळ्यांना दमदाटी करून त्यांना आपल्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलात. कर्तृत्व काय त्याचं? तर मुंबईमध्ये होणारा वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा त्यांनी त्यांच्या गावाला नेला, अहमदाबादला. हे त्याचं कर्तृत्व. ह्याच्यासाठी तुम्ही त्याला केलात? अरे आम्ही तर जनतेतली लोक आहोत, जनतेसमोर जाऊ शकतो आम्ही, कारण जनतेला माहिती आहे आम्ही कसे आहोत. उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरेच्या वडिलांना सुद्धा जनता ओळखते, हिंदू हृदय सम्राट. उद्धव ठाकरेच्या आजोबांना ओळखते. पण अमितजी, तुम्ही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व सांगा, मोदीजी तुम्ही सांगा, आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सांगा तुमच्या घराण्याचं काय कर्तृत्व आहे. मी इकडे काहीतरी आदवा तद्वा बोलायला आलेलो नाहीये. पण माझा संताप कुठे होतो की जे प्रश्न आज आपल्या जनतेसमोर पडलेले आहेत त्यांना बाजूला ठेवून सगळेजण चाललेत मोदींचं स्वप्न पूर्ण करा, मोदींचं स्वप्न पूर्ण करा. मग 10 वर्ष काय झालं? बरं, एका बाजूला सांगतात की मोदीजी एवढं काम करतात की 24 तासामध्ये ते फक्त 3च तास झोपतात.
मग 3 तासामध्ये स्वप्न पडतं आणि मोदींचं स्वप्न मोदी पूर्ण करतील, आम्ही काय करू? पण आज इथे माझे इकडे शेतकरी जमलेले आहेत. जमलेत का रे? किती आहेत शेतकरी? हात वर करा. सगळेच आहेत. अरे तुम्हाला झोप तरी लागते का रे बाबानो? तुम्ही स्वप्न बघू शकता का रे? तुमच्या समोर स्वप्न पडायला तुम्हाला झोपच येत नाही. तुम्हाला म्हणजे मला कळत नाही की तुम्हाला कर्जातून मुक्त कसं व्हायचं ह्याची चिंता पडले. खरीप गेला, रब्बी गेला, पीक एक एक हंगामाच्या मागून हंगाम चाललेले आहेत, पदरामध्ये काय पडत नाही. आणि तरी सुद्धा तुम्हाला येऊन सांगतात मोदींचं स्वप्न पूर्ण करा. करणार आहात परत? मग 10 वर्ष तुम्हाला आम्ही तिकडे बसवलं, मग 10 वर्ष काय गवत उपटत बसला होतात का? 10 वर्ष मोदीजी पंतप्रधान होते ना, आता बस झालं. हे 3-4 टर्म हे आमदार होते ना, बस झालं. आता उलट इथला खासदार गद्दारी करून गेला, बरं झालं. इतरांची वाट मोकळी झाली, इतरांची वाट मोकळी झाली. कारण अनेकदा काही जण मला सांगतात की उद्धवजी काय करायचं, काय काम करत नाही, पण तुम्ही सांगता शिवसेना त्याच्या मागे आहे म्हणून आम्हाला त्याला मनात नसलं तरी मतदान करावं लागतं, खासदार बनवावं लागतं. पण आता नवीन सगळे तरुण माझ्यासोबत आलेत, जुने सगळे सोबत आलेले आहेत, इतर धर्मीय आलेत, बौद्ध आलेत, मुस्लिम आलेत, ख्रिश्चन आलेत, सगळे येत आहेत. बरं, यांचा प्रचार जो चालला होता, आपण ज्या वेळेला महाविकास आघाडी केली तेव्हा, आता संजय राऊत तुम्ही काय उल्लेख केला मी विसरलो, कोणाचा उल्लेख केला रे त्यांनी? आपले उपमुख्यमंत्री कळलं ना कोण? हा, त्यांनी काय बोंब मारली होती? उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. कसा अपमान केला? तर म्हणे शिवसेनेने सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती. बरं ठीक आहे, आपली युती होती, आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली, तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती, आणि आता सुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय. कारण मोदींचं नाणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये. पण तेव्हा तुम्ही जे काय सांगत होता की उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला कारण युतीमध्ये मतं मागितली आणि आता काँग्रेस बरोबर गेले, यांनी हिंदुत्व सोडलं. बरं ठीक आहे, तुम्ही आमचे गद्दार फोडलेत, मिंद्याला उरावर घेतलं, या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं. आणि जर मी युती असताना असं देवेंद्रजींचं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे यांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि काँग्रेस बरोबर गेले, मग अजितदादांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? अशोक चव्हाणांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही इतर पक्षातले घेताय, ते सगळे घेताना नितीश कुमारने काय मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही सगळ्यांना फोडताय. अजित पवारांवरती स्वतः मोदीने आरोप केले होते 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, तो घोटाळा काय मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता? अशोक चव्हाणांबद्दल त्या निर्मला सीतारामन बाईंनी जी श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा म्हणून उल्लेख आहे. तो आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांनी केला, तो काय मोदीजींचा फोटो लावून केला होता? हा काय जनादेशाचा अपमान नाही झाला? पण तुम्ही केलं तर सगळं काही चालतं आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं. म्हणजे तुम्ही काय वाटतील ते गोमूत्र प्यायला तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी पाहिलं तरी अधर्म आहे. हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला भाजपाने शिकवू नयेत. कारण या देशामध्ये हल्लीच्या काळामध्ये पहिल्या प्रथम हिंदुत्वाची दिशा कोणी दाखवली असेल तर ती एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली. 1987 साली मुंबईतली पार्ल्याची पोटनिवडणूक ही हिंदुत्वाच्या विषयावरती, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण लढवली आणि कदाचित संपूर्ण देशाच्या इतिहासात हिंदुत्वावरती जिंकली गेलेली पहिली पोटनिवडणूक जी असेल ती पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली होती. तेव्हा हे भाजपवाले आपल्या विरोधात होते, गांधीवादी समाजवाद होता यांचा. मग आपण जेव्हा ही निवडणूक जिंकली तेव्हा यांच्या लक्षात आलं अरे हिंदुत्व सुद्धा एक विषय होऊ शकतो. मग यांनी रथयात्रा वगैरे सगळी सुरू केली आणि आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून तुम्ही बोंबलताय आम्ही हिंदुत्व सोडलं. मग नितीश कुमारला तुम्ही जे आता घेतलंय, मी तर असं कधी बोललो नव्हतं ना की संघमुक्त भारत म्हणजे RSS मुक्त भारत, असं मी कधी बोललेलो आहे? पण नितीश कुमार बोलले ते संघमुक्त भारत. मग नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का?
म्हणजे पुन्हा मी तेच सांगतोय की तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आणि आम्ही जाऊ ती कुठली तरी वायव्य दिशा, अजिबात नाही. आम्हालाही कळतं सूर्य कुठून, हिंदुत्वाचा सूर्य कुठून उगवतो हे आम्हालाही कळतं आणि आम्ही त्या सूर्याच्या दिशेने चाललो. तुम्ही कुठल्या दिशेने जायचंय तर तुम्ही जा, तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही म्हणाल ती पूर्व ही आम्ही मानणार नाही, अजिबात नाही मानू शकत. आज सुद्धा इकडे सगळे शेतकरी जमलेले आहे. का बाबा तुम्ही आला तिकडे? मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो, तुम्हाला तरी वाटलं होतं मी मुख्यमंत्री होईन, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या आयुष्याचं एक वचन, कर्तव्य म्हणून मी कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला अल्प का होईना 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची भूमिका घेऊन केलं होतं की नव्हतं? ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला सुद्धा त्या आपल्या सरकारने तुम्हाला केलेली मदत पोहोचली होती की नव्हती? मग आता मोदीजींना मी सांगतोय, आज माझ्या सोयाबीनला भाव नाहीये, मिळतोय, कापसाला मिळतोय, पलीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा आहे. मगाशच्या सभेत अंबादास बोलले आयात धोरण निर्यात धोरण, कधी काय आयात करायचं, कधी काय निर्यात करायचं, कधी आयातीवर बंदी घालायची, कधी निर्यातीवरती बंदी घालायची. यांच्या या तांबारे जरा यांच्या या धडसोड वृत्तीमुळे नुकसान होते ते माझ्या शेतकऱ्याचं होते. आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा त्यांना मध्ये एक सांगितलं की आम्ही कांदा निर्यातीवरची बंदी उठवली, अजूनही उठवलेली नाही. जसं तुमच्यावरती एक दुःखाचं एक डोंगर आहे तसंच माझ्या कांदा उत्पादकांवरती सुद्धा आहे. आणि मग मी मोदीजींना सांगतो की मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. मग तुम्ही जर का खरंच शेतकऱ्यांच्या हिताची बात करत असाल तर पहिल्या प्रथम निर्यात बंदीमुळे जे अकलेचे कांदे तुमच्याकडे बसलेले आहेत आणि त्यांच्या बिनडोक धोरणामुळे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई जी आहे ती थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करून दाखवा. सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, कापसाच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट त्याच्या नुकसान भरपाईचे पैसे टाकून दाखवा. निवडणुकीच्या आधी 40 लाख कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही उद्योजकांचं बँकांच्या माध्यमातून माफ करून टाकलं. 40 लाख कोटी हा आकडा माझा नाहीये, हा माध्यमातूनच आलेला आहे. 40 लाख कोटी. मग माझ्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले तुमचं? करा ना. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि खरेपणा असेल तर निवडणुकीच्या तोंडावरती भूलथापा देऊ नका. पहिलं तुम्ही माझ्या संपूर्ण देशाच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवा आणि त्याच्यानंतर निवडणुकीची घोषणा करा. त्याच्यानंतर निवडणुकीची घोषणा करा. पण निवडणुकीची घोषणा करणार. आजच मुंबईमध्ये त्या भाजपच्या अध्यक्ष नड्डा बोललेत, खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगितलंय की आता महागडी घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्या वापरू नका. म्हणजे त्यांच्या सुद्धा लक्षात आले की हे कसे लुटतायत महाराष्ट्र माझा. पण नड्डाजी तुमच्या लोकांनी एवढं लुटलंय, एवढं लुटताय आणि अजूनही लुटतायत. ही जनता काय आंधळी नाही झालेली आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची जनता किंवा हा महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाहीये, हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. याला 2 डोळे तर आहेच, पण शिवशंभूनी जर का 3रा नेत्र उघडला तर तुमचा भाजपा जळून खाक होईल. एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये आहे. आज मुद्दा म्हणून मी तुमच्या समोर एवढ्यासाठी आलो की तुम्ही अजिबात निराश होऊन जगू नका. अजिबात निराश होऊन जगू नका. जसा उत्तरेतला शेतकरी मेलो तरी 72 आणि आज एक मारला गेला 21 वर्षाचा कवळा पोरगा हा मारला गेलाय. अनेक किती जवळपास 700-750 शेतकऱ्यांचे मृत्यू गेल्या 2 वर्षापूर्वी झाले. ते शेतकरी रस्त्यावरती उतरले होते तेव्हा. अरे आपला तर छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारे आहोत. आणि आपण जर का शेतकरी आत्महत्या करायला लागले, खरं आपण दिशा दाखवायला पाहिजे. रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला आपण झुकवायला पाहिजे. ते उत्तरेतले शेतकरी झुकवतात शेतकऱ्यांना. एकदा मोदींना त्यांनी झुकवून झालंय. शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे आणले होते त्याही वेळेला हे उत्तरेतले शेतकरी ऊन वारा पाऊस थंडी कशाची तमा न बाळगता रस्त्यावरती उतरले आणि मोदी सरकारला त्यांनी झुकवून दाखवलं होतं. आता परत ते झुकवतायत. मग मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही नुसत्या घोषणा देणार, आत्महत्या करणार,
का मर्दासारख्या रस्त्यावरती उतरून केंद्र सरकारला खाली गुडघ्यावरती बसवणार हे तुम्ही ठरवायला पाहिजे. झुकवू शकतो. आणि तुम्ही विचार करा, मी बोलतोय कशासाठी? मी कोणाची लढाई लढतोय? मी तुमची लढाई लढतोय. ही लढाई माझी नाहीये. एका बाजूला हे मिंधे, का माझं सरकार पडलं? तुम्ही आमचं चाललेलं सरकार जे मी शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली म्हणून तुम्ही पाडलं. कोरोना काळामध्ये माझ्या कुटुंबियांसारखी माझ्या महाराष्ट्राची काळजी घेतली म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं. गोसीखुर्दचं पाणी मी खारपाण पट्ट्यापर्यंत आणणार होतो, ते आणू नये म्हणून तुम्ही माझं सरकार पाडलं. काय असं मी काय केलं होतं की तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं? आता तुमच्या लक्षात येत असेल, कारण मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत हे लुटारू महाराष्ट्र लुटून गुजरातला नेऊ शकत नव्हते. मी नेऊ दिला नसता आणि ह्याच्या पुढे सुद्धा नेऊ देणार नाही. तुम्ही गुजरातला चांगलं मजबूत करा. गुजरातबद्दल आमचा द्वेष नाहीये. गुजरातमध्ये जर का गुजरात समृद्ध होत असेल जरूर करा, पण महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे जे माझ्या भूमिपुत्रांना इकडे रोजगार मिळाला असता, वेदांत फॉक्सकॉन आला असता तर 1 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या. एअरबस आली असती तर आणखीन नोकऱ्या मिळाल्या असत्या. अशा अनेक उद्योग मुंबईमधून सुद्धा ते डायमंड मार्केट त्याने अहमदाबादला नेलं. गुजरातला सगळं गुजरात. आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या काय फक्त आत्महत्या करायची? आणि तुम्ही आमच्याकडे निवडणुकीत आल्यानंतर आम्ही तुम्हाला मतं देऊन आमच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा? हा जुलूम आम्ही सहन करायचा? म्हणजे मतं देताना आम्ही आणि उद्योगधंदे गुजरातला. आज सुद्धा विदर्भामध्ये आणि विशेषतः बुलढाण्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सुद्धा आत्ता या क्षणाला सुद्धा टँकरनी पाणी पुरवावं लागतंय. कुठेत मोदीजी? हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात, दिल्लीत मुजरा करतात, पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही? गोंधळ घालता. दिल्लीत मुजरा आणि गावात गोंधळ. पण इकडे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाहीत. जे येणार आहेत, जे आहेत ते उचलून गुजरातला घेऊन जायचे. आणि तरी महाराष्ट्रातल्या लोकांकडे तुम्ही निर्लज्जपणाने मतं मागायची. आणि तुम्हाला काय वाटतं, बेशरमपणाने महाराष्ट्र पण तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार? हे सगळं असह्य मला होतंय, तुम्हाला होतंय की नाही हे विचारण्यासाठी मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये. माझ्यासाठी स्वतःसाठी नाहीये, पण हे सरकार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आलं तर महाराष्ट्राला हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन गुजरातच्या किंवा दिल्लीच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. मग तुम्हाला तुमचं ठरवायचं, तुम्हाला हक्काची कमाई पाहिजे का भिकेचा कटोरा पाहिजे हे तुम्ही जनतेने ठरवायचंय. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा नेहमी संकटामध्ये देशाला दिशा दाखवतोय. त्याची दुर्दशा करणारे तुमचे 2 बाप दिल्लीत बसलेत. त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही निवडून देणार नाही हा निश्चय करून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. थापा मारायच्या तर खूप मारता येतात. खास करून मी महिलांना सांगतोय, कारण आता मोदीजी यायला लागलेत. आजपर्यंत कधी संकट काळामध्ये पंतप्रधान महाराष्ट्रात आले नाहीत, पण वारंवार येत आहेत. पुन्हा आता 28 तारखेला येत आहेत. मध्ये 19ला येणार होते, आता 28ला येत आहेत. मधल्या काळामध्ये मला कळलं जे स्वप्न मी दाखवलं होतं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते आपण पूर्ण केलं. सागरी किनारपट्टा तो आहे तिकडे कोस्टल रोड पूर्ण करतोय आपण. म्हणजे करणारी मुंबई महापालिका, पण त्याचं श्रेय घ्यायला येत आहेत पंतप्रधान. मला आनंद आहे. आम्ही काम करतोय. महापालिकेने कोरोना काळात सुद्धा रात्रंदिवस काम केलं म्हणून मोदीजी तुम्ही उद्घाटनाला येऊ शकताय. पण स्वप्न जे आम्ही पाहिलं त्याची पूर्तता म्हणजे फक्त फीत कापण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे मला एक बरं वाटलं की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची गॅरंटी द्यायला माझ्या देशाचे पंतप्रधान येत आहेत. ही उद्धव ठाकरे गॅरंटी आहे. मी ज्या वेळेला हातामध्ये सत्ता नव्हती त्याही वेळेला शेगावला आलो होतो. देता की जाता शेतकऱ्यांचा मोठा मेळावा झाला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही पहिली मागणी संपूर्ण देशात त्यावेळेला शिवसेनेने केली होती. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती मागणी मी पूर्ण करून दाखवली होती. आणि माझा प्रयत्न असा होता की शेतकऱ्याला हमी भाव तर मिळेलच, पण तो जे काय पिकवेल ते विकलं गेलंच पाहिजे या दिशेने माझी वाटचाल सुरू होती. म्हणजे शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्याची गरजच राहता कामा नये. कारण मला कळतंय की शेतकरी गरीब आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही.
पण तो स्वतःची जमीन गहाण टाकतो, घर गहाण टाकतो, पत्नीचे दागिने, पत्नीचे मंगळसूत्र गहाण टाकतो, बैल जोडी असेल तर बैल जोडी गहाण टाकतो. आणि हा माझा शेतकरी निर्डावलेला नाही, निर्लज्ज नाही. मला एक तरी शेतकरी मोदीजींनी दाखवून द्यायचा की ज्यांनी कर्ज बुडून तो परदेशात पडून गेलेल्या त्यांच्या मित्रांसारखा. एक तरी शेतकरी असा दाखवा की जो कर्ज बुडवून, बँकांचं कर्ज बुडवून, अरे त्याच्याकडे पैसेच नाहीये, कर्ज आहे ते किती आहे. आज तर त्या शेतकऱ्याची हालत एवढी खराब आहे की घर त्याचं कुटुंबाला खायला द्यायचं काय हा प्रश्न त्याच्या समोर पडलेला आहे. मग त्याला झोप लागत नाहीये, तो हताश झालेला आहे. जन्माला यायचं तेव्हा पण डोक्यावरती, वडिलांच्या डोक्यावरती कर्ज, अख्खं आयुष्य जातं ते कर्जामध्ये, आणि कर्ज डोक्यावर आहे म्हणून आत्महत्या करायची. म्हणजे तुम्ही कर्जासाठीच जन्माला आलात आणि कर्जासाठीच मरणार, असंच आयुष्य तुम्ही जगणार आहात का? कुठेतरी एक आपलं स्वतःचं हक्काचं सरकार केंद्रात बसून, राज्यात बसून एकदाच काय ते कर्जमुक्त होणार आहात हे तुम्ही ठरवायचंय. आज बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण मला फक्त शेवटचे एवढंच सांगायचंय. सारखं जे मी बोलतो ही लढाई माझी एकट्याची नाही, ही लढाई तुमच्यासाठी मी लढतोय. कारण मोदीजी आणि आता अमित शहा जे बोलतात घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, तुम्ही घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न करा, माझं घराणं माझ्या सोबत आहे. पण आमची जी लढाई आहे ती तुमच्या हुकुमशाही विरुद्ध आहे, तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहे. अगदी राम मंदिराचं लोकार्पण करताना सुद्धा शंकराचार्यांना बाजूला घेतलं नाही, पण मोदीजींचा फोटो, म्हणजे मध्ये निखिल वागळे ते पत्रकार आहेत, ते बोलले, त्याला अशी भीती वाटत होती की मंदिरात तरी मूर्ती रामाची का यांची आहे. नशीब ती रामलल्लाची मूर्ती लावली. पण तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी, आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचंय, RSS वाल्यांनी सुद्धा ठरवायचंय. अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाहीयेत, आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार बुणगे येतात त्यांच्या सतरंज्या उचलायला लावतायत. तिसऱ्यांदा जर का तुम्ही मेहनत करून यांना निवडून दिलात, जे येऊ शकत नाहीत, तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागा नाही ठेवणार, फेकून देतील गटारामध्ये. मग तुम्ही पुन्हा तुम्हाला ते चिरडण्यासाठी म्हणून त्यांना निवडून देणार का? ही जी जनता एका स्वाभिमानाने पेटून उभी राहिलेली आहे तिच्यासोबत येणार, हे भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायला पाहिजे. अगदी कुठेनी सुद्धा ठरवावं. तुम्हाला फक्त ओझ्याचं गाढव करणार आहेत. काय तुमची किंमत आज काय? अरे तुम्ही जर का दिलेल्या वचनाला जागला असतात तर अडीच वर्ष जे काय अमित शहाने मला जे काय वचन दिलं होतं त्यानुसार 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, आणि 2.5 वर्ष तुमचा टरबूज असेल, पपई असेल, कोण असेल तो असेल, कलिंगड असेल, तो मुख्यमंत्री झाला असता. आता तुम्हाला 5 वर्षात काय मिळालं? सगळ्यांना फोडाफोडी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय. ही दशा, ही भाजपची दशा. तुमची आणखीन जे राहिले त्यांची उद्या आणखीन काय दुर्दशा होणार आहे हे त्यांनी ठरवावं. मला त्यांची काय पडलेलं नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय. आणि तुम्ही ठरवायचं, मी जे सांगितलं तसं, की तुम्ही आणि तुमची पुढची पिढी, तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्यात जगवायचे आहे की हुकुमशहाच्या चरणी तुम्हाला पाठवून द्यायचे, हे तुम्ही ठरवा. काय मान्य आहे? लोकशाही, ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. मी व्यक्ती कोणाच्या विरोधात नाहीये, मोदी असतील, अमित शहा असतील, कोणी असेल, पण हुकुमशाह कोण असेल तर त्याच्या विरोधात ही माझी महाराष्ट्रातली जनता तरी उभी राहिलेली आहे, हे दाखवण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. आणि मला खात्री आहे आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा एवढ्या तुम्ही संख्येने इकडे जमलात, आणि जमल्यानंतर सुद्धा नुसते शांत नाही बसलात. मी बोलतोय, तुम्ही मला प्रतिसाद देता आहात. नाक्यावरती, चौकामध्ये ज्या पद्धतीने माझं स्वागत होतंय ते बघितल्यानंतर मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल असं काम या निवडणुकीत महाराष्ट्र करून दाखवेल, आणि दिल्लीच्या हुकुमशहाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकेल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.